असं मुंबईत होतो, तुम्हाला काय माहित नाही. लगेच गाडी थांबली की डायरेक्ट अक्कलकोटला रस्ता 5 वाजता. मला माहित पण नव्हतं अक्कलकोटला जाणार आहे म्हणून. आणि मी तिथं गेलो, भूक भूक झाली. आम्ही महाराजांचं मला वाटतं चला दर्शन आहे, पण महाराजांची इच्छा होती मी आरती थांबव. महाराजांनी माझ्याकडून आरती रूपी सेवा प्राप्त करून मी तिथं आरती थांबलो, महाराजांची आरती स्वीकारली. बघा ना किती छान लोक गेले. आणि दर्शन तर थोडं होत नाही, पण त्यांची आरती ऐकत भेटते, हे सौभाग्य आहे माझं. आणि आणखी एक सांगायचं झालं, महाराजांचं एक असं अनुभव आहे. महाराज असे चलत होते, एका कुठच्या गावात जायचं होतं, त्यांचे सर्व सेवेकरी सोबत होते. तर मग त्यांच्या सर्व सेवकांना खूप भूक लागली होती की बाबा महाराज खूप भूक लागली, काय जेवायचं काही सोयच नाही. महाराज म्हणले काहीच काळजी करू नका, स्वतः अन्नपूर्ण माता तुम्हाला जेव करेल. तर लोकांना काही भक्त बसना ना, काय बोलायला महाराज काय आम्हाला चलत राहिले एक घर दिसलं. त्या घरात एकदम म्हणजे तेज होतं. आणि त्या घरात येतो, मग महाराज म्हटले जा तिथं घरी जा आणि मग तुमची जेवायची सोय होऊन जाईल. मग ते सगळे सेवेकरी गेले, घरात गेले. दरवाजा उघडतात, इतकं तेजस्वी पूर्ण म्हणजे साक्षात देवीचा अवतार म्हणजे आता सगळं जेवण सगळं तयार होतं. जेवण केलं, इतकं जेवण तृप्त झाले. आणि मग लगेच महाराजांकडे आले. महाराज खूप छान जेवण होतं, पण होते कोणते ते म्हटले अरे मला ओळखलं नाही अजून त्यांना. अरे ते साक्षात अन्नपूर्णा माता होती, तुम्हाला खूप केलं होता, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनी जीव घातलं. बघा आपल्या महाराजांमध्ये कुठले देव दिसतं, कोणी असू द्या, आपण जरी कुठलेही असू द्या ना, तर आपल्या महाराज दिसतात. आणि एक माणूस होता, तो म्हणायचा की बाबा मी महाराजांना मानतच नाही, मी साईबाबांना मानतो, त्याला मानतो. पण त्याला एक दिवशी असंच केंद्रात आला, दर्शन घेतलं, असंच बळ चांगलं. पण मग लोक मुजरा केला, जसं मुजरा केला तो भरायला साक्षात साईबाबा दिसले त्या स्वामींच्या फोटोमध्ये. इतकं महाराजांचे आणि सगळे इतके संत आहेत ना, महाराजांचाच अवतार आहे. साईबाबा म्हणा, गजानन महाराज म्हणा, कोणी म्हणा, आपण जरी त्यांची जर सेवा केली नाही ना, फक्त इथून महाराजांची सेवा करायची, पूर्ण देवाची 33 कोटी देवाची सेवा करण्यासारखं. कारण की गुरुची सेवा इथे देवाची सेवा आपण महाराजांची सेवा केली ना तर देवाची सेवा करणं. आणि त्याचबरोबर आता आपलं शाकंभरी नवरात्र सुद्धा सुरू आहे. आमच्या मातामध्ये सगळ्या देवीचे पाठ करतात खूप छान. कारण की शाकंभरी नवरात्र आहे आणि आता येणार चैत्र पौर्णिमा, चैत्र नवरात्र, असे 3 सण आपण भगवती देवीची सेवा करतो. आणि आपण खरंच केंद्रात येऊन आपण सेवा करतो, हे आपलं खरंच भाग्य वाटलं आपल्याकडे. कारण की एवढं संकटातून पार करून इथं येणं काय सोपी गोष्ट नाहीये. आणि जे पोरं इथं सकाळी सकाळी येऊन इथं सेवा करतात महाराज, ते तर खरंच भाग्यवान म्हटले पाहिजे. ते अभिषेक करतात, इथं रोज झाडून काढतात, पूर्ण पुसतात, ते खरं भाग्यवान आहे. कारण की दुसरं करून घेणार पुण्य स्वतः महाराजांचे. आणि अभिषेक करणं काय भाई लोक नाही, मी पाहिलेला अभिषेक करताना. आणि त्या कृष्णाचा अनुभव पण जबरदस्त आहे. कृष्णाला महाराजांनी साक्षात दर्शन दिलेले, तो अशी एकदम कठोर सेवा करतो. आपल्याला जर वाटत असेल की महाराजांचं दर्शन जेव्हा ना, आपण अशी सेवा केली पाहिजे. जरी आपल्याला केंद्रात येऊन सेवा घडली नाही तरी चालेल, पण तुम्ही कोणी घरी तरी करा, एवढं माझं म्हणणं आहे. आणि मग लहान मुलांना एवढं सांगते की आता शाळेत समजा काय नाही अडचण होती बाबा अभ्यासाचा ताण असतो, त्यांच्यासाठी एक सोपा उपाय, मी गणपती स्तोत्र वाचत जा. गणपती स्तोत्र तुम्ही तुमच्या शाळेत यायच्या अगोदर शाळेतून आल्यावर वाचतच चालतं. गणपती स्तोत्र फक्त 5 दिवस वाचा तुम्ही. मग नंतर बघा मग काय चमत्कार करतो. मग फक्त 10 दिवस जरी वाटला दररोज गायताना, नंतर तुम्हाला हळूहळू सवय लागून जाईल. मग तुमची त्याच्यात सगळं सांगितलं विद्यार्थ्याबद्दल, विद्यार्थ्याची काही संकट असेल, काही टेन्शन असेल ते दूर होतो. तुमचा कोणाला पुत्र किंवा मुलगा होत नसेल त्यासाठी, किंवा कोणाला धान्य असेल ते होत नसेल. कारण की गणपती बाप्पा हे पहिला गणपती म्हणजे आपण सगळ्यांना दोघांची पूजा करतो, त्याच्यामुळं त्याचं आपण लहान मुलांनी खास करून त्याची पूजा केली पाहिजे. एवढं बोलतो, महाराजांची चरणी माझी सेवा करतो. श्री स्वामी.